नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आता डाळ तांदूळ एकत्र भिजत घालून तुम्ही म्हणाल ही कुठली रेसिपी, तर ही रेसिपी अगदी सर्वांची फेवरेट असणार आहे बरं का। अगदी परफेक्ट असे दिले, पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे कसं तुम्ही सुद्धा न बिघडवता लगेचच कराल। चला तर मग नेमकी कुठली रेसिपी आहे वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला एका भांड्यामध्ये बघा 2 वाटी इतका तांदूळ घेतलाय आणि 1 वाटी इतकी हरभरा डाळ किंवा बरेच जण ह्याला चणा डाळ सुद्धा म्हणतात। आता दोन्ही आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे। तांदूळ तुम्ही कुठलाही घेतला तरी सुद्धा चालेल, फक्त इंद्रायणी सोडून तुम्हाला जुनाच तांदूळ घ्यायचा आहे। अगदी रेशनिंगचा तांदूळ घेतला तरी सुद्धा चालेल। डाळ तांदूळ अगोदर छान असे निवडून घेतलेत। आता काय करायचं आहे आपल्याला, छान असं हलक्या हाताने ना चोळून धुवून घ्यायचं आहे, कारण का डाळ तांदूळा किडे लागू नये म्हणून औषधाची फवारणी केलेली असते। त्यामुळे बघा आपल्याला हलक्या हाताने असे चोळून ना अगदी 2 ते 3 पाण्यात ना असं धुवून घ्यायचं आहे। अगदी चांगलं पांढरं पाणी निघूसपर्यंत धुवून घ्यायचं आहे। आता नळाखाली स्वच्छ मी 2 ते 3 पाण्यातनं धुवून घेतलंय। आता डाळ तांदूळ भिजत घालण्या इतपत पाणी घातलं, 1 बोटभर इतकं, साधारण 1-1.5 ग्लास इतकं। आता झाकण ठेवून ना आपण एक 5 ते 6 तासानंतर पाहणार आहोत। हे डाळ तांदूळ ना मी सकाळी भिजत घातले होते, आता ना हे मी संध्याकाळी पाहत आहे। बघू शकता तांदूळ डाळ छान प्रकारे भिजले बघा। अगदी तुम्ही रात्रभर झोपण्यापूर्वी जरी भिजत घातला आणि सकाळी उपसला पाण्यातनं तरी सुद्धा चालेल। आता बघा छान प्रकारे तांदूळ सुद्धा भिजलाय बघा। इथं मी दाबून बघितला तर लगेच तुकडा होतो तांदूळचा, शिवाय चणा डाळ सुद्धा लगेच तुटली जाते बघा, म्हणजे छान प्रकारे भिजले असं समजायचं। आता चणा डाळ आणि तांदूळ मधलं ना जास्तीचं जे पाणी होतं ते काढून घेतलंय बरं का, आणि अगदी थोडंच पाणी ठेवलंय। आता काय करायचं आहे, चणा डाळ आणि तांदूळ जे आहे ना आपल्याला थोडं मिक्सर जारमध्ये घालून ना वाटून घ्यायचे आहेत। अगदी जास्त सुद्धा वाटायचे नाहीत तर ना ते पाहिजे तसे बारीक होत नाहीत। आणि डाळ तांदूळचं जे पाणी आहे ना वाटण्यासाठी तेच वापरायचं आहे, आणि जमेल तितके बारीक एकदम तुम्हाला वाटून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने। आता जसं आपण डाळ तांदूळ वाटू ना तसंच एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात। डाळ तांदूळ वाटण्यासाठी का नाही छोटंच मिक्सर जारचा वापर करायचा, म्हणजे कसं एकदम बारीक त्याच्यामध्ये होतं बरं का। अगदी तुमच्या मोठ्या मिक्सर जारमध्ये होत असेल तर मोठं मिक्सरचं जार वापरा तरी सुद्धा चालेल। तर बघा संपूर्ण डाळ तांदूळ वाटून घेतलंय, आणि जसं वाटेल ना तसं ह्या पातेल्यामध्ये काढून घेतलंय। अगदी छान बारीक झाले बघा, तुम्हाला इथं बघू समजत असेल। आणि आता काय करायचं आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे बरं का, म्हणजे डाळ तांदळाचं सर्व छान एकजीव। हे बॅटर बघा जरा घट्टच झालेलं दिसतंय, म्हणून मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडं पाणी असं खंगाळून ना मिक्सरचं भांडं घातलं आणि जरा असं सैलसर बॅटर करून घेतलंय बघा। आता आपण संध्याकाळी वाटलं ह्याच्यावरती झाकण ठेवून आता दुसऱ्या दिवशी आपण सकाळी पाहणार आहोत। आता जरा थंडी आहे बघा, मग आपलं हे बॅटर छान फर्माईट होण्यासाठी ना ह्याच्यावरती एखादी शाल टॉवेल किंवा तुम्ही असं काही गरम जे असेल ना ते ह्याच्यावरती टाकून गरम ठिकाणी हे पातेलं तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी मी सकाळी पाहत आहे बघा, अगदी छान बॅटर फुलून वर आलंय। आणि बघा आता तुम्हाला दाखवते किती भुसभुशीत आपलं हे बॅटर झालंय बघा, तुम्हाला इथं बघूनच समजत असेल। इडली डोसा करण्यासाठी अगदी असं बॅटर भुसभुशीत व्हायला हवं बघा। आता जरा थंडी आहे, मग बॅटर ना छान प्रकारे फर्माईट होत नाही, म्हणून ना तुम्हाला अशी एक ही ट्रिक करायची जेणेकरून हे पीठ ना तुमचं असं भुसभुशीत छान जाळीदार होतं बघा। तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण काय करत आहोत हे नव्हतं सांगितलं, तर आज आपण करत आहोत डाळ तांदळाचा ढोकळा। त्याच्यासाठी ना असं हे पीठ फर्माईट व्हायला हवं बघा। आता इथं आपलं छान बॅटर तर तयार झालं। आतापर्यंत आपण ह्याच्यामध्ये मीठ नव्हतं घातलं, तर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची, अति जास्त सुद्धा नाही बरं का, 1 पाव चमच इतकी। ह्याचं कारण सुद्धा पुढे सांगते तुम्हाला, जास्त का नाही घालायची। आता ह्याच्यामध्ये ना मी अर्धी वाटी इतकं दही घालते आणि 1 4 चमचे इतकं तेल घातलेलं आहे, कारण आपण हा ढोकळा करत आहोत, घशामध्ये अडकायला नको, छान स्पंजी व्हावं ह्याच्यासाठी तेल घातलं। आणि ढोकळा ना छान थोडंसं आंबटसर लागावा, चव छान यावी ह्याच्यासाठी दही घातलं। दहीच्या ऐवजी ना तुम्ही सेंट्रिक ॲसिड वापरू शकता, लिंबूचा रस वापरू शकता। आता माझ्याकडे दही होतं म्हणून मी अर्धी वाटी दही घातलं आणि सर्वांचं छान असं एकजीव करून छान प्रकारे हे पीठ फेटून घेतलं। जरा हे पातेलं ना जरा बाजूला ठेवूया। आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे त्या भांड्याला ना तेल लावून घ्यायचं आहे तुम्हाला। अगदी तुम्ही ताट वापरलात त्याला तेल लावून घेतलात तरी सुद्धा चालेल। आता माझ्याकडे केक टीन होता का नाही, मग त्याच्यामध्ये मी बटर पेपर घालून तेलाने ग्रीस करून घेतले बघा। ही तयारी मात्र आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे। आता बघा आपलं जे बॅटर आहे त्याच्यामध्ये ना आपण घालणार आहोत इनोच्या ऐवजी सोडा वापरलात पाव चमच तरी सुद्धा चालेल। आता याच्यामध्ये इनो सोडा घातल्यानंतर ना लगेच आपल्याला ढोकळा करायला घ्यायचा, जरा सुद्धा वेळ वाया न घालवता, नाहीतर आपला ढोकळा हा बसला जाईल, फुगणार नाही, अगदी जाळीदार होणार नाही। हा ढोकळा आपण पातेल्यामध्ये शिजवणार आहोत का नाही, त्याच्यासाठी मी पातेल्यामध्ये अगोदरच पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे बघा। इनो घालण्याच्या अगोदरच ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे। हे केक टीनला सुद्धा बघा
तेल आणि बटर पेपर अगोदरच घालून घेतला आहे. आता लगेच बॅटर ह्याच्यामध्ये घालायचं. जास्तीचं अति बॅटर घालायचं नाही, नाहीतर ढोकळा जास्तीचा शिजत नाही, मध्येच कच्चा राहतो. आता लगेच हा केक टिनना आपल्याला बघा असं पातेल्यामध्ये नेऊन ठेवायचं आहे. पाणी अगोदरच गरम करायला ठेवल्यामुळे छान उकळी आले. मध्यभागी केक टिन नेऊन ठेवून आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि 10 मिनिटानंतर पाहणार आहोत. 10 मिनिटानंतर बघू शकता अगदी छान आपला हा जो ढोकळा आहे फुलून वर आला आहे आणि मध्यभागी सुरी घालून बघायची, बघा क्लीन येते, म्हणजे ढोकळा तयार झाला आहे समजायचं. आता आपण हा बाहेर काढून घेऊयात. बघा बॅटरमध्ये ना हळद थोडी टाकायला सांगितले होते, कारण ह्या बॅटरमध्ये का नाही आपण इनो किंवा सोडा टाकला ना तर ढोकळ्याच्या वरती ना लाल रंगाचे पॅचेस किंवा असे डॉट डॉट येतात, त्याच्यामुळे हळद थोडी वापरायची. आता ढोकळा आपला थंड होतोय का नाही तोपर्यंत ना आपण ढोकळ्यासाठीचं फोडणीचं पाणी करून घेऊयात. त्याच्यासाठी कढईमध्ये बघा अर्धी पळी इतकं तेल घातलंय. तेल गरम झालं की पाव चमच इतकी मोहरी, पाव चमच इतके तीळ घातलेत, काही कढीपत्त्याचे पानं बरोबर बघा हिंग घातलेलं आहे थोडंसं पाव चमच इतकं, 2 हिरवी मिरची चिरून घातले. फोडणी छान प्रकारे अशी आपल्याला परतून घ्यायची आहे. चांगली तडतडायला लागली की मगच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. चांगलं 1 ग्लासभर इतकं पाणी घालायचं बरं का. जितकं फोडणीचं पाणी जास्त असेल ना तेवढं ढोकळ्यावरती घालून आपल्याला ढोकळा छान प्रकारे खाता येतो. आता बघा ह्याच्यामध्ये 1 4 चमचे इतकी साखर घातली, पाव चमच इतकं मीठ घातलंय, थोडासाच लिंबाचा रस घातलाय, म्हणजे हे पाणी ना आणखीन छान खायला चविष्ट लागेल. अगदी लिंबूसत्व थोडंसंच घातलं ना तरीसुद्धा चालेल, थोडंच घालायचं, कारण लिंबूसत्व असल्यामुळे ते खूप आंबट असतं बघा म्हणून. आता बघा फोडणीचं जे पाणी छान प्रकारे आपलं खळखळून उकळी यायला लागले. आता इथं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. इथं आपलं हे फोडणीसाठीचं पाणी तयार झालं. बघा आपलं जे बॅटर उरलं होतं का नाही तर ह्या वाटीला तेल लावून ना उरलेलं बॅटर ह्या वाटीमध्ये घालून हा सुद्धा ढोकळा करून घेतला. अगदी छान झालाय बघा वाटी ढोकळा तुम्ही ह्याला म्हणू शकता. अगदी स्पंजी झालाय, तुम्हाला इथं बघूनच समजत असेल. मस्त आतनं सुद्धा जाळीदार झालाय, म्हणजे बघा आतपर्यंत अगदी मस्त शिजलेला आहे आणि फुलून वर सुद्धा आलेला आहे बघा. आता का नाही आपण ह्या ढोकळ्यासोबत खाल्ली जाणारी छान प्रकारे चटणी करून घेऊयात. चटणी करण्यासाठी बघा नेहमी ढोकळ्याचाच वापर करतात. तर इथं माझा वाटीमध्ये केलेला ढोकळा होता ना तो थोडाच घेतला. अर्धा ढोकळ्याचे तुकडे करून मिक्सर जारमध्ये काढून घेतले. 2 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घातली. चवीनुसार मीठ घालूयात आणि पाणी घालायचं आहे आणि आपल्याला जमेल तितकी एकदम बारीक ह्याची चटणी वाटून घ्यायची बरं का. अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये 2 चमचे दही घातलात तरीसुद्धा चालेल. बघा मस्तपैकी ढोकळ्यासोबत खाल्ली जाणारी ही हिरवी चटणी आपली तयार झाली. अगदी तुमच्याकडे पुदिन्याची काही पानं असतील ना ती ह्याच्यामध्ये वापरात तरीसुद्धा चालेल. मस्त दाटसर अशी आपली चटणी झाली बघा. अगदी हॉटेलमध्ये तुम्ही ढोकळा खायला गेलात ना त्याच्यासोबत ही चटणी तुम्हाला मिळली जाते बघा. आता तोपर्यंत बघा आपला जो ढोकळा होता छान प्रकारे थंड झाला आहे. आता ना आपण हा वेगळा करून घेऊयात. थंड झाल्यानंतरच करायचा. मस्तपैकी त्याच्या अशा कडा सोडून घेतल्यात बघा, सहजपणे बाहेर निघालेला आहे. आपला हा केक टिन जो आहे ना तो सुद्धा क्लीन निघाला आहे. आपण घातलेला बटर पेपर ना अगदी आपण काढून घेऊयात. त्या अगोदर बघा आपण बेसन पिठाचा ना ढोकळा केला. अगदी तुम्हाला कुठलीच पूर्वण्या तयारी करता आयत्या वेळेस तो ढोकळा होतो बरं का बेसन पिठाचा. ह्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, पाहू शकता तुम्ही. त्याचबरोबर आज आपण केला हा डाळ तांदळाचा ढोकळा. डाळ तांदळाचा ढोकळा म्हणलं की सगळ्यांना आवडतो, पण बऱ्याच जणांचा ढोकळा फुलत नाही, बसला जातो किंवा मध्येतनं कच्चा राहतो. ह्याच्यासाठी तुम्हाला इथं टिप्स सांगितल्यात बघा. ह्याच्या पुढं ना तुमचा जरासुद्धा ढोकळा बिघडणार नाही. पहिल्या प्रयत्नात जरी ढोकळा करायला गेला तरीसुद्धा परफेक्ट होणार. आता पाहिजेत त्या आकारामध्ये ढोकळा कापू शकता. चौकोनी आकारामध्ये का नाही तुम्ही ढोकळा कापून घेतला आणि ढोकळ्याला आतून जाळी बघा. आणि मी बघा ज्यावेळेस दाबते पुन्हा तो त्याच्या स्वतःच्या स्थितीमध्ये येतो. इतका स्पंजी मऊसूद ढोकळा झाला आहे. तुम्हाला इथं बघून समजत असेल, मी काही वेगळी सांगायची गरज नाही. वाव, बघू शकता अगदी जाळीदार ढोकळा झालेला आहे. जरासुद्धा बिघडत नाही, अगदी घशामध्ये बसल्यासारखा अटकल्यासारखा होत नाही. आणि मधीतला सुद्धा तुम्हाला मी पीस काढून दाखवला आवर्जून, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल की मध्यभागी सुद्धा आपला जो ढोकळा आहे छान प्रकारे शिजला गेलेला आहे बघा. तुम्हाला तर इथं मी ज्यावेळेस दाबून दाखवते त्यावेळेसच अंदाज आला असेल तो किती स्पंजी झालेला आहे. आता बघा जितका तुम्हाला ढोकळा सध्या खायला घ्यायचा आहे का नाही तितक्यावरतीच तुम्हाला फोडणीचं पाणी घालून घ्यायचं आहे. आता इथं मी सध्या थोडाच ढोकळा घेतला, कारण बाकीची मंडळी बाहेर आहे. ज्यावेळेस घरामध्ये येईल त्यावेळेस मी त्यांना फोडणीचं पाणी घालून खाण्यासाठी ढोकळा देणार. आता बघा मी जितका खायचं आहे तितकाच डिशमध्ये इथं ढोकळा घेतला आहे. त्याच्यावरती छान प्रकारे फोडणीचं पाणी, कोथिंबीर, त्याचबरोबर जर ओलं खोबरं असेल तुमच्याकडे तर थोडंसं भुरभुरून घ्यायचं. त्याचबरोबर इथं आपण केलेली चटणी आणि खाण्यासाठी अगदी परफेक्ट डाळ तांदळाचा आपला ढोकळा तयार झाला. ढोकळ्यावरती आपण जे फोडणीचं पाणी घातलं ना ते अति जास्त गरम नसावं आणि थंडसुद्धा नसावं, कोमट असतानाच घालायचं.
आता ह्या चटणीसोबत ढोकळा बघू शकता, मी खाऊन बघितला, अगदी मस्त झालेला आहे. आतून जाळी बघा, तुम्हाला इथं बघून समजत असेल. शिवाय तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवते म्हणजे समजेल. बघा, अगदी हलका फुलका स्पंजी असा आपला ढोकळा झाला आहे. अगदी जितकं ढोकळ्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे, इतका छान झाला आहे बरं का. तुम्ही सुद्धा नक्की करून मला कमेंटमध्ये कळवा तुमचा ढोकळा कसा झाला आहे. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. आणि हो, असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी का नाही आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.